हॅलो, सो वेलकम बॅक टू माय चॅनल. सो या व्हिडिओमध्ये तुम्हाला टायटलने कळालंच असेल की दिस इज अबाउट स्किन लिफ्टिंग अँड विंटर केअर. सो तुम्हाला कळेलच की मी काय डिफरंट प्रोडक्ट यूज करते जे मी माझ्या लाईफमध्ये कधीच यूज नाही केलंय अँड मला यूज करायला खूप भीती वाटत होती. बट नाव आय एम हॅपी ट्राईड दॅट प्रोडक्ट ॲटलिस्ट. सो स्टे ट्यून्ड अँड लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. जर तुम्ही माझा 4-5 वीक अगोदर मी एक हॉल व्हिडिओ टाकलेला नायकाचा ज्याच्यामध्ये मी हा प्रोडक्ट बाय केला होता गॉशा, जे मला कॉलेज टाइम्स पासून यूज करायचं होतं. बट मला नेहमी असं वाटलं की आय डोंट थिंक हे काम करेल. बट माझा रिव्ह्यू तुम्हाला सांगते मी. हा प्रोडक्ट ह्याच्यामध्ये कसं माहिती आहे, खूप एक्सपेन्सिव्ह स्टोन पण मिळतो. बट मी स्टार्टच होती, फर्स्ट टाइम मी हे यूज करते. सो मी बेसिक पासून स्टार्ट केलं. दिस इज फॉर अराउंड 250 और 300. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेन. आणि जर तुम्ही माझे व्हिडिओज खूप आधीपासून बघत असाल तर तुम्हाला कळेल की माझ्या स्किन नाही, माझा फेस किती स्ट्रक्चर्ड दिसतोय. नॉट लाईक बिफोर. लाईक आधी ना इथे असे माझे मार्क्स दिसायचे. इवन माझ्या वेडिंग पिक्चर्समध्ये पण तो असा पफिनेसवाला मार्क होता. बट आता तो पूर्ण गेलेला आहे. स्पेशली हा एरिया, लाईक हा जो चिन एरिया आहे, हा एवढा शार्प माझा व्हिडिओजमध्ये कधीच दिसला नाही. सो मला ह्याच्याने खूप ड्रास्टिक चेंज दिसला. आणि ह्याच्यासोबत अजून 2 प्रोडक्ट्स आहेत ज्याच्याबद्दल पण मला बोलायचं, बिकॉज ते पण मी कधीच यूज केलं नव्हतं. सो त्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला रिव्ह्यू देईन आता. थिंक अबाउट दिस, हे मी आता कन्सिस्टंटली यूज करते फॉर 4 वीक्स ॲटलिस्ट. आणि मध्यंतरी मी थोडी मिस करत होती, माझी ट्रिप होती आणि अजून काही वेगळ्या गोष्टी होत्या. ऑफिसमधनं थोडी थकून आली की मी विसरून जायची हे यूज करायला. बट आता गेले 2-3 वीक्स झाले आय एम युझिंग इट कन्सिस्टंटली. 2-3 वीक्स नाही, सॉरी 1 वीक झालंय मी कन्सिस्टंटली यूज करते. अँड आय कॅन सी ड्रास्टिक चेंज. लेजिट मला असं फील होतं की माझी स्किन आता थोडी कमी पफी होते, स्ट्रक्चर दिसते अँड प्लस ग्लोई दिसते. ह्याच्यासोबत मी एक कॉम्बो, बिकॉज मॉइश्चरायझर सोबत ना आय हॅव रिअलाइज्ड की मॉइश्चरायझर सोबत हा प्रोडक्ट यूज करणं थोडंसं डिफिकल्ट जातं. बिकॉज बाय द टाइम यू कीप मसाजिंग, ॲटलिस्ट तुम्ही मसाज करायला 2 मिनिट्स तरी लावाल, 2 to 3 मिनिट्स ऑन वन साईड. त्याशिवाय तुम्हाला ऑब्व्हियसली रिझल्ट नाही दिसणार. तुम्ही जस्ट मॉइश्चरायझर लावलं आणि असं असं केलं तर त्याने काही फरक होणार नाही आहे. सो मी विचार केला की आय विल गेट अ ऑइल. आणि मी एवढी आधी अशी हेजिटेंट होती की ऑइल, बिकॉज माझी स्किन ऑइली आहे, त्याच्यावरती जर मी ऑइल यूज केलं तर कसं रिॲक्ट करेल. सो बट मी मॉइश्चरायझर यूज केलं, इमोलिन यूज केलं, प्लस मी मध्ये नायका ह्याच्यासोबतच एक मिनिमलिस्टचं पण मॉइश्चरायझर यूज केलेलं. सो ते दोन्ही मॉइश्चरायझरनं ते अब्झॉर्ब होऊन जायचं आणि मला ना तसं मसाज करताना यायचं जसं मी आत्ता करू शकते विथ दोज ऑइल्स. सो मी त्याचे पण तुम्हाला रिव्ह्यू देते आणि तुम्हाला दाखवते की मी कसं मसाज करते आणि इन्स्टंटली कसा स्किन आपला फेस लिफ्ट होऊ शकतो ते पण तुम्ही बघा. सर्वात पहिले तर केस बांधूया, बिकॉज मसाज करताना केसमध्ये आले तर मग केस पण माझे ऑइली होतील. माझं केस एवढं ऑइल आहे ना, ओ माय गॉड. तर माझ्याकडे 2 फेस ऑइल आहेत बायोक्यूलचे. एक आहे अँटी एजिंगसाठी आणि एक आहे ग्लोसाठी. सो मी विचार केला की दोन्ही बघूया ट्राय करून. सो तुमच्यासोबत आता मी एका साईडला ग्लोवाला यूज करेन आणि एका साईडला अँटी एजिंग. आणि हे खूप छोटी बॉटल आहे, खूप लवकरच संपेल. आणि तुम्ही बघू शकतात मी असं एवढं यूज पण करून झालेली आहे. सो मी हा प्रोडक्ट तुम्हाला सांगते लावता की मला काय फील झाले आणि काय नाही, ह्याचे बेनिफिट्स, ह्याचे इन्ग्रेडियंट्स सगळं तुम्हाला सांगते. सो स्टे ट्यून्ड. सर्वात पहिले आपण या फेसवरती यूज करणार आहोत बायोक्यूलचा रेडियन्स ग्लो बूस्टिंग फेस ऑइल. सो हा नॅचरल इन्ग्रेडियंट्सने डिराईव्ह केलेला आहे. प्लस ह्याच्यामध्ये आहे विटामिन A, C and E प्लस ओमेगा फॅटी ऍसिड. हे टार्गेट करतं तुमच्या डार्क स्पॉट्सवरती, प्लस तुमच्या स्किनची इलास्टिसिटी चांगली करते अँड ग्लो देते. तर आता आपण ह्याची कन्सिस्टन्सी बघूया. सो सिंगल ड्रॉप यू कॅन सी हा किती फ्लोई आहे. आणि जस्ट मी असं केलं, हा ऑइल सारखा जरा पण थिक नाहीये, एकदमच स्किनमध्ये एकदम इझिली अब्झॉर्ब होतं. मला तर फर्स्ट सेकंडसाठी असं वाटलं की मी हे नक्की ऑइलच यूज करते ना, बिकॉज एकदम वॉटरी कन्सिस्टन्सी आहे. स्किनमध्ये अब्झॉर्ब पण झालं, जरा पण हेवी फील नाही होत. अँड आय थिंक विंटर इज अ गुड ऑप्शन टू यूज ऑइल, जर कोणी ऑइल पहिले यूज केलं नसेल तर. म्हणून मी काही विचार न करता हे यूज करायला घेतलं. सो लेट्स अप्लाय इट ऑन माय फेस. तुम्ही बघू शकतात की ह्याची कन्सिस्टन्सी किती फ्लोई आहे, एकदम वॉटरी आहे, जरा पण असं हेवीनेस नाही फील होत. आणि आफ्टर
इट गेट्स अब्झॉर्ब. एकदम असं मॉइश्चराइज्ड वाटतं, असं वाटतं की मॉइश्चरायझर लावलंय आणि असं ग्लो राहतो फेसवरती. आणि मी हे लावून झोपून जाते. मी ह्याला वॉश नाही करत किंवा मॉइश्चरायझर ह्याच्यावरती नाही लावत. जस्ट मी हे लावते, वॉशर यूज करते आणि मी झोपून जाते. आता मी या साईडला लावलेलं आहे. आता पटकन मी या साईडला दुसऱ्यावाला लावते आणि मग पटकन आपण मसाज स्टार्ट करूया. या साईडला आपण लावणार आहे बायोक्यूलचं रिन्यू अँटी एजिंग फेस ऑइल. सो ह्याचे बेनिफिट्स आहेत की हे टार्गेट करतात फाईन लाईन्स अँड रिंकल्स. प्लस दिस इज डिराइव्ड फ्रॉम प्लांट बेस्ड ओमेगा 3, 6 and 9 विथ विटामिन A, C and E. ह्याची कन्सिस्टन्सी बघूया आता. ह्याचा आपण एक ड्रॉप सेम, बस हा ट्रान्सपरंट आहे. असं फील होतं की दिस इज लाईक अ वॉटर, लिटरली वॉटर. हा पण एकदम इझिली अब्झॉर्ब झाला. सी, हे ऑइल एवढे लाईट वेट आणि एवढे बोलतात ना वॉटर कन्सिस्टन्सीमध्ये, लिटरली हे सिरमवाला फिलिंग देतं. बट इट्स अ ऑइल. बिकॉज लावल्यानंतर ऑइल लावल्यावरती कसं वाटतं थोडंसं की एक वेगळी फिलिंग असते, ती वाली फिलिंग आहे. सो आय कॅन से दिस इज ऑइल. सिरम वगैरे असं काही नाही आहे. सो सर्वात पहिले व्हॉट आय डू, हे ऑइल लावल्यानंतर आय गो दिस वे. हे आपले असं बोलतात ना पॉइंट्स आहेत जिथे आपल्याला थोडंसं असं मसाज करायचं आहे. बी व्हेरी जेंटल, असं नाही की असं रगडायचं आहे. जस्ट बी व्हेरी जेंटल. मी जस्ट तुम्हाला तुमच्या समोर आता नाही करत, मी तुम्हाला दाखवते की मी काय काय करते. ह्याच्यानंतर हे आईजला, ह्याच्याने तुमचे आयब्रोज लिफ्ट होतात. आय हॅव सीन की आयब्रोज इन्स्टंटली लिफ्ट होतात. आणि ह्याच्यामुळे काय होतं माहिती आहे, जेव्हा तुम्ही असं करतात ना, आता सी माझ्या फोरहेडला काहीच रिंकल्स अशी येत नाही, मी किती पण स्ट्रेच केलं तरी. सो हे असं करायचं. आणि असं नाही आहे, इन जनरल माझ्या फेसला फॅट खूप कमी आहे. बट आता रिसेंटली आफ्टर मॅरेज मी थोडं वेट गेन केलं होतं. सो थोडं वाढलेलं. हे दिस इज ऑल्सो वन पॉइंट जे तुमच्या फेससाठी खूप इम्पॉर्टंट असतं. तुम्ही बघतात माझी स्किन हळूहळू रेड होते, जबकि मी खूप जेंटली करते. दिस इज ब्लड रश, जे तुमच्या फेससाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानेच तुमचा फेस खूप यंग वाटणार आहे, ग्लोई वाटणार आहे. बिकॉज जिथे पण तुमच्या ऑर्गनमध्ये प्रॉपर ब्लड सर्क्युलेशन होतं, ती ऑर्गन तुमचा खूप चांगला राहतो. ऑर्गन नशी मी काय बोलते, तो पार्ट. लेट्स से जर तुमचा केस असेल, असं बोलता ना बेड खाली असं केस उलटे करून झोपलं की डोक्यामध्ये चांगलं ब्लड सर्क्युलेशन होतं, ज्याने हेअर ग्रोथ होते. सेम अप्लाइज टू फेस. चांगलं असं बोलतात ना ब्लड सर्क्युलेशन झालं की तुमची स्किन खूप चांगली वाटते. आणि हा जो पार्ट आहे हा मी इथे असा करते. पिंपलवरून थोडं जेंटली जा. आणि हा प्रोडक्ट ना साफ करणं खूप इझी आहे. लाईक धुवत बसा, काही करा, कसंही यूज करा. आता मी असं 1-2 वेळा यूज केल्यानंतर वॉश करते, कधी आठवलं तर. बट इट्स अ बॅड हॅबिट. नेहमी केलं पाहिजे, बट तेवढं नाही सुचत. माझा ना हा बोन आहे ना, त्याच्यावरतून मला असं टेन्शन रिलीज करायला आवडतं. आणि स्पेशली हे जे पफीनेस होतं ना माझ्या इथे, त्याला मी अशी करायची. आणि ते पफीनेस कशामुळे असतं माहिती आहे, इथे ना लिक्विड स्टोअर होतं, त्याच्यामुळे तो पफीनेस येतो. सो ते लिक्विड असं आपण हळूहळू हे करायचं, थोडं फास्ट फॉरवर्ड. मग इथे पकडून, तुमची स्किन जेवढी टाईट असेल ना तेवढी तुम्ही यंग दिसाल. तुमची स्किन जेवढी फर्म राहते तेवढी तुम्ही बोलतात ना तो एक ग्लो येतो. काही हे केल्यानंतर मॉइश्चरायझर लावते आणि आय एम गुड टू गो. असं वाटतं की मी ब्लश यूज केलंय. हे ऑइल असल्यामुळे माझं हे गॉशा किती इझिली ग्लाइड होतं. पॉइंट्स आहेत ना इथे पण खूप रिलॅक्सिंग फील होतं. मी असं जरा पण असं एकदम प्रेशर लावत नाहीये. इथे आईजला ना मी फिंगर्सने पण मसाज करते. असं जायचं. नेकला पण मसाज करणं इज इम्पॉर्टंट. बिकॉज तिथे पण असे बोलतात ना लम्प्स राहिले नाही पाहिजे, प्रॉपरली ब्लड सर्क्युलेशन झालं पाहिजे.
जेवढे पण मी असं मध्ये मध्ये रील्स बघते ना योगा ऑलचे, तर ते लोक ना नेकचं बोलतात की जर तुम्ही नेकला प्रॉपर मसाज केलं ना तर ते तुमच्या फेसला खूप चांगलं ब्लड प्रोव्हाइड करतात. सो नेक मसाज प्लेज अ ह्यूज रोल इन युअर फेस फर्मनेस, फेस ग्लो. सो तुम्ही बघू शकता की हा फेस किती पिंक झालाय. प्लस आयब्रो पण तुम्ही बघा की हे असं थोडंसं असं लिफ्टेड वाटतं आणि हे थोडं डल वाटतं. दिस साईड, ही साईड बघा थोडी अशी नॉर्मल वाटते, बट ही बघा थोडंसं असं फर्म वाटतं आणि असं प्रॉपर जॉ लाईन अँड एव्हरीथिंग. सो एकदम, आणि आता हे ना ऑइल नाही आहे माझ्या फेसवरती, दिस इज जस्ट ग्लो. सो आणि मी ह्याला काही पुसत नाही, काय नाही, जस्ट असंच ठेवते आणि झोपून जाते. सो येस, दिस इज माय फेस आफ्टर मसाजिंग. दोन्ही साईडला मी मसाज केलेलं आहे आणि इन्स्टंटली ना असं फेसमध्ये असं गरम गरम फील होतं आतून. असं कळतं की ब्लड एकदम असं धावतंय, पळतंय, असं एकदम गरम फिलिंग येते. जेव्हा माहिती आपण कधी मानेला असं एकदम हार्श मसाज केलं, हार्श नाही म्हणजे एकदम प्रॉपर पाठीला, की असं गरम फील होतं आतून, तसं आता मला फील होतंय. अँड एकदम फ्रेश वाटतं, एकदम असं कुठेच पफीनेस. तुम्ही आता नोटीस कराल की माझ्या खूप व्हिडिओजमध्ये आता माझे डोळे असे पफी नाही वाटत किंवा फेस, हे तर पूर्ण लाईन गेली आहे माझी. अँड आय एम हॅपी. सो जर तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुमच्या पफीनेसचा इश्यू असेल तर नक्की ही रेमेडी ट्राय करा. मी खूप अशी बोलतो ना डेल्युजनमध्ये होती की हे गॉशा वगैरे काही वर्क नाही करत, बट इट डज. सो तुम्ही पण ट्राय करा. जर तुम्हाला गॉशा घ्यायचा नसेल तर तुम्ही हाताने पण असं मसाज करू शकतात. बट कसं हाताने मसाज करायला थोडा पण कंटाळतो, हे करतो. जेव्हा आपल्याकडे प्रोडक्ट असतं असं फॅन्सी वाटतं तेव्हा आपण ॲटलिस्ट करतो, एक मोटिवेशन मिळतं. सो ते करा अँड स्टे ट्यून फॉर माय नेक्स्ट व्हिडिओ. मी विचार करते की फर्स्ट न्यू इयरपासून मी कसं अर्न करतेय सोशल मीडिया थ्रू आणि तुम्ही कसं अर्न करू शकता ती पण सिरीज स्टार्ट करणार आहे. सो स्टे ट्यून विथ मी अँड डू सबस्क्राईब, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. सॉरी, मी सबस्क्राईब 2 वेळा बोलली. आय होप तो ऑप्शन असता. मी तुम्हाला सगळ्यांना बोलली असे 2 वेळा सबस्क्राईब करा. बट या, डू शेअर, सबस्क्राईब, लाईक, कॉमेंट. आणि काही तुम्हाला आवडलं असेल, नसेल आवडलं, डू लेट मी नो इन द कॉमेंट सेक्शन्स. आय विल मेक शुअर की मी तुम्हाला सगळ्यांना रिप्लाय करेन. अँड या, बाय बाय, हॅपी न्यू इयर अँड गुड लक. बाय.